ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची आज बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। तर ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर होणाऱ्या बैठकीकडे राज्याचं लक्ष। पुण्यात अजित पवारांच्या जनसुनावणी उपक्रमाची सुरुवात। प्रत्येक नागरिकाचं निवेदन अजित पवार वैयक्तिकरित्या स्वीकारत आहेत। निवेदन अजित पवारांसोबत अधिकारीही मंचावर। नागपुरात मराठा समाजाच्या जीआर विरोधात वडेट्टीवारांच्या उपस्थितीत ओबीसी संघटना आणि वकील महासंघाची बैठक। बैठकीत जीआर विरोधात याचिका तसंच ओबीसी महामोर्चाची ठरणार रणनीती। मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात शासन आदेश जारी। सरकार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार। बीडमध्ये एका व्यक्तीला अज्ञाताकडून अमानुष मारहाणीनंतर चरहाटा फाटा या परिसरातून नागनाथ ननवरे यांचं अपहरण। धक्कादायक घटनेनंतर पत्नीकडून पोलिसात तक्रार। मुंबईतील ऐतिहासिक एल्फिन्स्टन पूल याच्या पाडकामाला सुरुवात। कारवाई वेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूर दौऱ्यावर। मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर मोदींचा पहिलाच मणिपूर दौरा। सोनं आणि चांदीच्या दरांनी गाठला नवा उच्चांक। सोन्याची किंमत प्रति तोळा 1,13,800 रुपयांवर। आणि अभिनेत्री दिशा पाटणीच्या बरेलीतील घरावर अज्ञाताकडून गोळीबार। दिशाच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ। आता या बुलेटिनमध्ये बघूया सुपरफास्ट 100 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली। राजधानी दिल्लीमध्ये त्यांच्यात चर्चा झाली। E20 मिश्रणाविरुद्धची सोशल मीडिया मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष्य करण्यासाठी पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचा गंभीर आरोप रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी केलाय। सोशल मीडियावरती जी मोहीम चालवण्यात आली त्यात काहीही तथ्य नाही असं गडकरी म्हणाले। 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत हालचालींना वेग आलाय। बिहारमध्ये काँग्रेसनं सोशल मीडियावरती मोदींच्या मातोश्रींचा AI निर्मित व्हिडिओ पोस्ट केला, त्यामुळे भाजपनं आंदोलन करत याचा निषेध केला। दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सुशीला कार्कींकडे नेपाळच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नेपाळमध्ये हिंसाचाराच्या घटनेनंतर सत्तांतर झालंय आणि सोशल मीडियावरती बंदी घातल्यानं तरुणांनी हिंसाचार केला होता। धुळ्यात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेनं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली। ओबीसीतून आरक्षण न देण्याचीही मागणी करण्यात आली आहे। यावल तहसील कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजासाठी काढलेला जीआर तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। जीआर रद्द न केल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। हिंगोलीमध्ये बंजारा समाजानं उपोषण केलं। एसटी प्रवर्गातनं बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान बंजारा समाजाच्या तरुणांनी रॅली काढली। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी समाजानं मोर्चा काढला। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण न देण्याची मागणी करण्यात आली। मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। लातूरमध्ये आरपीआय नेते सचिन खरात यांनी भरत कराडच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं। कुटुंबाला शासकीय नोकरी द्या आणि 10 लाखांची मदत देण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणाले। सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असा आरोप शिंदेंनी केला। एक महत्त्वाची बातमी। एल्फिन्स्टन ब्रिज पाडकामाला सुरुवात झालेली आहे। दक्षिण मध्य मुंबईतील परळ आणि प्रभादेवी या भागांना जोडणारा हा ऐतिहासिक ब्रिज आहे। MMRDAकडनं हा पूल तोडून त्याऐवजी नवा एल्फिन्स्टन उड्डाण पूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर बांधण्यात जाणार आहे। तर सुरक्षेखातर या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील परळ, प्रभादेवी, वरळी आणि भायखळा या भागांमधली वाहतूक प्रभावित होणार आहे।
त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना वाहतूक पोलिसांनी दिली आहे. एल्फिन्स्टन पूल पाडकामामुळे प्रभावित होणाऱ्या लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतींमधील 83 प्रकल्पग्रस्त कुटुंबाचं पुनर्वसन प्रभादेवी परिसरातल्या म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रत्येक प्रकल्पग्रस्त कुटुंबाला 405 चौरस फूट क्षेत्रफळाची सदनिका दिली जाणार आहे. तर 2006 साली सुरू प्रदर्शित झालेला फिर हेराफेरी सिनेमा तुम्हाला आठवत असेल आणि हा सिनेमा ज्या इमारतीमध्ये शूट झाला होता तीच इमारत ही ब्रिजच्या तोडकामामध्ये बाधित होणार आहे आणि या सिनेमामुळे अजरामर झालेली इमारत ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त होणार आहे. याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्याने. ये बाबूराव का स्टाईल आहे डायलॉग तुम्हाला आठवला असेल आणि जिथे तो म्हटला गेला होता त्याच ठिकाणी आपण आहोत. आणि मागे ही इमारत तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईल आपण कुठे आहोत आणि कोणता नेमका हा सिनेमा आहे. अगदी बरोबर तुम्ही ओळखताय, हा तोच सिनेमा आहे जो प्रसिद्ध झाला 2006 मध्ये आलेला सिनेमा, ज्याच्यामध्ये परेश रावळ आहे, इतर म्हणजेच अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांचा हा सिनेमा, ज्या सिनेमानं संपूर्ण देशभरातने जगामध्ये धुमाकूळ घातलेला होता. प्रत्येकावर मोहिनी होती, त्यातले डायलॉग, त्यातले जोक्स. ही इमारत तुम्ही पाहताय, इथेच तो सिनेमा शूट झालेला होता आणि ही ऐतिहासिक इमारत आहे. कारण आता 80 वर्ष होत आहेत. 1944 साली बांधलेली ही इमारत जी आता जीर्णावस्थेत झालेली आहे, जीर्णावस्थेत होत असतानाच ती बाधित होणार आहे. ही ऐतिहासिक इमारत आहे, पण आता नेमकी ती का बाधित होणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो बाहेरून. या आणि आता आपण बाहेर आलेलो आहोत. मागे तुम्ही बघताय हा एल्फिन्स्टन पूल आहे आणि एल्फिन्स्टन पूल आता बंद झालेला आहे. आणि एल्फिन्स्टन पूलला अगदी लागून असलेली जी बाधित होणारी इमारत आहे ती हीच इमारत आहे जी 1944 साली स्थापन झालेली होती. सूरज बिल्डिंग जिचं नाव आहे आणि 81 वर्षांची ही इमारत जी तशी जीर्णावस्थेत झाली आहे. मात्र तरीही आता पूल तोडण्याचं काम जेव्हा सुरू होतं आहे त्यानंतर ही इमारत देखील आता तुटणार आहे आणि या इमारतीतल्या रहिवाशांना आता इतर ठिकाणी घरं दिली जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम यांच्यासह मी सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता पुढची एक मोठी बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका खास उपक्रमाच्या माध्यमातून आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसुनावणी उपक्रमाच्या माध्यमातून अजित पवार राज्याच्या विविध मतदारसंघांमध्ये जाऊन जनसुनावणी घेणार आहेत. आज पुण्याच्या हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झालंय. सरकारनं GR जाहीर केलेलं आहे. नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे. ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. पुणे अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित असणार आहे. नाशिक जिल्हा परिषद सर्वसाधारण गटासाठी अध्यक्षपद आरक्षित असणार आहे. तर पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. सोनं आणि चांदीच्या किमतीनं नवा उच्चांक गाठलाय. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,13,800 रुपये इतकी झाली आहे. या वर्षात सोन्याचे दर तब्बल 34,850 रुपये म्हणजे 44% वाढलेत, तर चांदीचे दर 42,300 रुपयांनी वाढलेत. ऑगस्ट 2025 मध्ये महागाई मासिक आधारावरती अल्प प्रमाणात वाढून 2.07% झाली. मुख्यत्वे भाज्या, मांस आणि मासे यांच्या किमती वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. त्याआधी जुलै महिन्यात ही महागाई 1.61% होती. हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकादरम्यान नवीन मार्गिकेच्या कामासाठी आज रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील. वाहतुकीसाठी प्रभादेवी पूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे या मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसेसच्या मार्गात बदल केलेला आहे. बदललेल्या मार्गात एसटीचा प्रवास काही किलोमीटरनं वाढणार असल्यामुळे एसटीच्या तिकीट दरात सुद्धा वाढ होणार आहे.
खड्ड्यांच्या समस्येवरती तोडगा काढण्यात अपयशी ठरल्यावरून उच्च न्यायालयानं मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका आणि अन्य प्राधिकरणांवरती कठोर शब्दात ताशेरे ओढले. वर्षानुवर्ष सुस्थितीत राहिलेल्या रस्त्यांची गेल्या काही वर्षापासून एकाच पावसात चाळण का होते, असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारलाय. पुण्यातील ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 354 पदं भरली जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू असून 26,000हून अधिक उमेदवारांनी अर्ज केलेत. यात कक्षसेवक पदाच्या 165 जागांसाठी सर्वाधिक 14,246 अर्ज आले. नरिमन पॉइंट इथल्या विधान भवनाजवळील भूखंडावरती आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत उभी राहणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं हा 16,842 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 3,472 कोटी रुपयांना आरबीआयला दिलाय. या भूखंडाच्या विक्री करारावरती दोघांनी स्वाक्षरी केली. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गानुसार ठरवण्यात आलेल्या या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या केंद्रस्थानी कोण राहणार हे निश्चित झालेलं आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पुढचे 3 दिवस सर्वदूर पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली, त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागतोय. दरम्यान संपूर्ण राज्यात आजपासून पुढचे 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. वर्ध्याच्या हिंगणघाटात पावसाचं पाणी घरामध्ये शिरलं, त्यामुळे घरातील साहित्याचं नुकसान झालं. 60हून अधिक घरामध्ये पाणी शिरल्याचं बघायला मिळतंय. वर्धा जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपलंय. वर्धा, राळेगाव, कारंजा, सावरडोह, चाणकी आणि भगवा मार्गावर पाणी साचलंय. रस्ते बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसतोय.